आज मी बनवणार आहे मुंगण्याच्या शेंगाची भाजी। तर चला बघूया त्याची आजची बनवण्याची पद्धत। हे बघा मित्रांनो, हे आपण अशा पद्धतीने याला सोलून घेऊया। हे मुंगण्याच्या शेंगा आपण चिरून घेतलेल्या होत्या। असं याचे साल काढून घ्यायचं, वरचं सोलून घ्यायचे शेंगा। हे बघा आपले सोलून झालेले आहेत मित्रांनो। आता आपण भाजी बनवूया। बघा मित्रांनो, मी इथे घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे, टमाटर आणि सांबार मी बारीक करून घेतलेला आहे। इथे घेतले आहे मी मसाले, हळद, धनिया पावडर, मीठ चवीनुसार, अद्रक लसणाची पेस्ट। हा मसाला आपला खडा मसाला, गरम मसाला जो म्हणतो आपण, तो घेतलेला आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे, आपण कांदा टाकून घेऊया। कांदा टाकून झाल्यानंतर तो आपण चांगला परतून घेऊया ब्राऊन येईपर्यंत। छान ब्राऊन कलर येऊ देऊया कांद्याला। आपण इकडे मसाले काढून घेऊया। मी घेते आहे अर्धा चम्मच हळद, धनिया 2 चमचे, गरम मसाला 2 चम्मच, चवीनुसार मीठ, एक चम्मच तिखट, हे सगळं मी एकत्रच करून घेते आहे। अद्रक लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे मी, त्याचबरोबर मी एकत्रच टाकणार आहे, तुम्ही अलगही टाकू शकता। एकत्र टाकले की सर्व एकत्र चांगल्यापैकी तेलामध्ये म्हणजे चांगलं शिजतं ते, म्हणून मी सर्व एकत्रच टाकते। आणि वेगवेगळे टाकलं तरी चालते, असं काही नाही, वेगळे टाकू शकता तुम्ही, पण मी याच्यामध्ये एकत्रच घेतलेलं आहे। आता मी ते टाकणार आहे। इथे बघा तुम्ही, इथे आपले कांदे ब्राऊन होत आहेत। आता हे सर्व मसाले मी टाकत आहे। तिखट तुम्ही चवीनुसार घ्या मित्रांनो, तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर एक अर्धा चम्मच तुम्ही वाढवून घ्या। आमचे ते जास्त तिखट खात नाही, मीडियम तिखट खातात, म्हणून मी एकच चम्मच घेतलेला होता। आणि घरचे बनवलेलं तिखट होतं, ते घरी बनवलेल्या मिरच्यांचं तिखट होतं। आता हे शिजू द्या, चांगलं कलर येऊ द्या मित्रांनो, याला चांगला कलर येऊ देऊ। चांगला कलर आल्यावरती आपण जी आपण पेस्ट केली होती टमाटर आणि सांबार, ती टाकून घेऊ। ते आपण टाकून घेतली आहे, चांगलं घुमवून घेऊ। चांगला कलर येऊ दे याला। मसाला आपण चांगला 5 मिनिटं चांगला शिजू देऊया। मसाला चांगला शिजला की भाजीला कलर चांगला येतो आणि भाजी चांगली पण लागते। हे बघा, आपला मसाला झालेलाच आहे, तयार होऊन राहिलेला आहे। आता मी हे मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं होतं तुम्ही बघू शकता, टमाटर आणि सांबार
त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे, ते फिरवून घेतलेलं आहे आणि मी ते पाणी याच्यामध्ये टाकून घेत आहे. ते मी टाकून घेतलेलं आहे इथे मसाल्यामध्ये. थोडं फिरवून घेऊया आणि पुन्हा याला थोडं 2-3 मिनटं आपण शिजू देऊया आणि मग नंतर आपण याच्यामध्ये मुंगण्याची शेंगा टाकूया. कमी आचेवर शिजू देऊया. मोठ्या याच्यामध्ये नाही, गॅस आपण लहान करून घेऊ. मोठ्या गॅसवर नाही शिजू, लहान गॅसवर आपण याला झाकून घेऊ 2 मिनटं. हे आपले 2 मिनटं झालेले आहे. आपण बघू शकता आपला मसाला छानपैकी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मुंगण्याच्या शेंगा टाकू. चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. स्वच्छ पाण्याने धुवून घेते. याच्यामध्ये घालूया आता. फिरवून घेऊ. याला आता आपण शिजू देऊया. त्याला झाकून देऊ. कमी गॅसवरती आपण शिजवूया. हे बघा, हे आपलं मसाल्यातले झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहे. तुम्हाला जर मोकळे ठेवायचे असेल मसाल्यातले, तुम्ही मोकळे ठेवू शकता. मसाल्यातलं मला रसा करायचा होता म्हणून मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मी रसाचे केलेले आहे, आपण बघू शकता. बघा, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. आता याला शिजू देऊया, शिजून घेऊया. शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती सांबार टाकून घेऊया. ही झाली आपली आजची मुंगण्याच्या शेंगाची भाजी. कशी वाटली आपल्याला सांगाल बनवून अशा पद्धतीने. हे बघा मित्रांनो, ही झालेली आहे आपली मुंगण्याच्या शेंगाची भाजी. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजीला छानपैकी कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही झाली आपली मुंगण्याच्या शेंगाची आजची रेसिपी. तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा कशी लागते ती. हे बघा मित्रांनो, आपली झाली आहे मुंगण्याच्या शेंगाची भाजी. किती छान झालेली आहे आणि सुंदर झालेली आहे. त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही. जास्त मसाले नाही टाकले आहे, नॉर्मल से मसाले टाकले आहे. कोणी जास्त मसाले खात नाही, कमी मसाल्यातली भाजी आहे आणि खूप चांगली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ज्यांना जास्त मसाले आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा कशी लागते तर, आणि मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. चला तर मग लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.